खेळ नशिबाचा भाग 23. मोनिका म्हणाली, हो ताई, डॅडा बरोबर बोलत आहे. तू जा त्यांच्याबरोबर. मोनिकालाही प्रतापरावांची आयडिया आवडलेलीच होती. 7 वर्षांनंतर, मॉम, लवकर कर, मला उशीर होतोय. टीचर मला पनिश करेल. एक 7 वर्षांचा गोंडस लहान मुलगा स्कूल बॅग घेऊन दारात उभा राहून त्याच्या आईला हाक मारत होता. सायली म्हणाली, आले आले बाळा, किती घाई करतोस रे तू? एकतर स्कूलची वेळ झाल्यावरच तुला होमवर्क अर्धवट आहे ते आठवतं. तुझे बुक्स इकडं तिकडं टाकतोय आणि उशीर झाला की तेव्हा आठवतंय का टीचर पनिश करेल ते म्हणून. ती त्याची बुक त्याच्या बॅगमध्ये ठेवत बडबड करतच होती. चिकू म्हणाला, मॉम चल ना लवकर. तो तिच्या बोलण्याला दुर्लक्ष करतच म्हणाला, हो चल, आणि आज स्कूलमधून काही कंप्लेंट आली नाही पाहिजे. ती त्याच्या हाताला धरून गाडीजवळ जातच म्हणाली. चिकू म्हणाला, मॉम मी तर काहीच करत नाही. टीचर उगाच माझी कंप्लेंट करत असतात. तो तोंड बारीक करून म्हणाला होता. बोलताना क्यूट चेहरा केला होता त्याने. सायली म्हणाली, हो का, टीचरला काही काम नाही म्हणून तुझ्या कंप्लेंट करत असतात का? ती त्याला गाडीत बसवतच म्हणाली. चिकू म्हणाला, मॉम आज आजोबा आले नाहीत का? सकाळपासून मला भेटले नाहीत. मी कट्टी आहे त्यांच्यासोबत. त्याने लगेच विषय बदलवला आणि आता त्याच्या आजोबांची नाराजगी दाखवत तोंड फुगवलं त्याने. सायली म्हणाली, हे नोटंकी, तुला रात्री फोन केला होता ना त्यांनी, आणि आज सकाळी काही काम आहे म्हणून संध्याकाळी येतो म्हणाले होते ना ते. ती त्याला टपली मारतच म्हणाली. चिकू म्हणाला, हो मी विसरलेच होते. त्याने नाटकी डोक्याला हात लावत नकारमार्थिक मान डोलावली. सायली म्हणाली, आज टिफिन संपायचा आहे आणि रिटर्न आला तर फटके बसतील तुला. ती खोटं राग दाखवतच म्हणाली. चिकू म्हणाला, येस मॉम. सायली म्हणाली, चिकू बेबी स्कूल आलेली आहे चल, ती म्हणाली आणि त्याला घेऊन गाडीतून खाली उतरली. आणि तेव्हा सलोनी म्हणाली, ए साऊ डार्लिंग, आज पण उशीर झाला तुला. मी कधीपासून वाट बघते. सलोनी सायलीच्या जवळ येऊन तिला मिठी मारतच म्हणाली. सलोनी म्हणाली, हाय. चिकूचा मुलगा राजू चिकूच्या गळ्यात पडतच म्हणाला, हाय. चिकू जबरदस्ती हसतच म्हणाला. सायली म्हणाली, हे महाशय, नेहमीप्रमाणे होमवर्क करायला विसरले होते. निघायच्या वेळी घाईघाईने करून घेतलं त्याच्याकडून. सायली चिकूवर नजर टाकतच म्हणाली. सलोनी म्हणाली, जाऊ दे चल, यांना सोडून निघूया. आपल्याला लेट होतोय ना. सलोनी म्हणाली. मग दोघी जणी चिकू आणि राजूला घेऊन स्कूलमध्ये गेल्या आणि दोघांना त्यांच्या क्लासरूमच्या दरवाजापर्यंत सोडून लगेच निघाल्या. नशीब आज आपण यांच्या टीचरला न भेटताच आलो, नाहीतर परत काहीतरी कंप्लेंट केलीच असती त्यांनी. सलोनी गाडीत बसता सुटकेचा निश्वास सोडत म्हणाली. सायली म्हणाली, सायलीने हुंकार भरला. सलोनी म्हणाली, पण आजही मला ऑफिसला जायला उशीर झालेला आहे. तुझं काय बाई, स्वतःचं ऑफिस आहे. लेट गेलं तरी कोणी काही बोलणार नाही, पण मला ओरडा बसणार आहे. तो हिटलर आज मला जिवंत खाऊन टाकेल. सलोनी वैतागून नकारमार्थिक मान डोलवतच म्हणाली. सायली म्हणाली, तुला किती वेळा सांगितलं आहे मी माझं ऑफिस जॉईन कर, तू ऐकतच नाही. सायली नकारमार्थिक मान डोलवतच म्हणाली. सलोनी म्हणाली, मलाही तो जॉब सोडायचा आहे, पण काय करणार ना. मी त्यांच्याकडून घर घेताना लोन घेतलेलं होतं आणि ते फेडल्याशिवाय मला तो जॉब सोडता येणार नाही. सलोनी उसासा टाकतच म्हणाली. सायली म्हणाली, अगं पण तू तो जॉब सोडून पण पैसे फेडू शकतेस. त्याच जॉबवर राहून पैसे फेडायचे असं काही नाही. सलोनी म्हणाली, त्यांनी मला पैसे देताना तशी अट घातलेली होती. जोपर्यंत पूर्ण पैसे फेडत नाही तोपर्यंत मी तो जॉब सोडू शकत नाही. सलोनी म्हणाली आणि सायलीने मनातच डोक्यांवर हात मारून घेतला. सायली म्हणाली, मी काही मदत करू का तुला? म्हणजे पैसे? मग तू कर माझं ऑफिस जॉईन. सायली आखडतच म्हणाली. सलोनी म्हणाली, साऊ डार्लिंग, काळजी करू नकोस तू. अजून काहीच महिने बाकी आहेत, मग मी फ्री होईल. सायली गोड हसतच म्हणाली. चल. ऑफिसच्या पार्किंगला गाडी थांबवताच सायली गाडीतून उतरतच म्हणाली. मग सायली सुद्धा उतरली. गप्पा मारत मारत दोघी लिफ्टमध्ये शिरल्या. सायलीने 1 नंबर बटनावर दाबलं आणि सायलीने 10 नंबर बटन दाबलं. दोघीही आपापल्या ऑफिसमध्ये निघून गेल्या.
सलोनीच्या ऑफिसमध्ये सतीश म्हणाला, मिसेस सलोनी, आज पण लेट आलात तुम्ही. मला वाटतंय तुमचा लेट मार्क्स लावावा लागेल. सॅलरी कट होऊ नये तेव्हा बरोबर कळेल तुम्हाला. सतीश रागीट कटाक्ष सलोनीवर टाकतच म्हणाला. सलोनी म्हणाली, सॉरी सर, मी उद्यापासून नक्कीच वेळेत येईल. सलोनी बारीक तोंड करूनच म्हणाली होती. सतीश म्हणाला, तुम्ही रोज हेच बोलत असता, पण तरीही उशीर होतोच ना तुम्हाला रोज. सतीश अजूनही तिच्यावर नजर रोखूनच बघत होता. सलोनी म्हणाली, सर, उद्यापासून खरंच मी लवकर येईल. सतीश म्हणाला, ओके, जा आता काम करा. सतीश तिच्यावर नजर हटवत लॅपटॉपमध्ये बघत म्हणाला. सलोनी म्हणाली, ओके सर, थँक्यू. बोलून सलोनीने सुटकेचा निश्वास सोडत तिथून निघून गेली आणि तिच्या डेस्कवर जाऊन कामाला लागली. सायलीच्या ऑफिसमध्ये सायली म्हणाली, सीता, मी काल तुला सांगितलं होतं, मला आज काही करून डिझायनर हवा आहे. काय झालं त्याचं? सायली सीताकडे बघतच म्हणाली. सीता म्हणाली, मॅडम, आज 4-5 जणांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे. ते सगळे खूप अनुभवी आणि चांगले डिझायनर आहेत, तर लगेच सिलेक्शनही केलं जाईल त्यामध्ये. आणि आज दुपारनंतर कोणाला मी तुमच्या पुढं हजर करेलच. सायली म्हणाली, ओके, चालेल. आणि हो, उद्या अनाथाश्रमामध्ये मुलांना खेळणी, खाऊ आणि कपडे पाठव. मीच जाणार होते, पण माझी महत्वाची मीटिंग आहे उद्या, म्हणून जाता येणार नाही मला. सीता म्हणाली, ओके मॅडम. बोलून सीता निघून गेली. पूर्ण दिवस सायली कामांमध्ये बिझी होती. कधी संध्याकाळ झाली तिला सुद्धा समजलं नाही. तिचा फोन वाजला तेव्हा तिने फोन फाईल बघतच फोन रिसीव्ह केला. चिकू म्हणाला, हॅलो मॉम, तू कधी घरी येणार आहेस? फोन उचलता चिकूचा वैतागलेला आवाज तिच्या कानांवर पडला होता. तेव्हा तिने घड्याळात बघितलं आणि तेव्हा तिला समजलं तिच्या घरी जायला वेळ झालेलीच आहे म्हणून. तिने दातांमध्ये जीभ चावली. सायली म्हणाली, बेबी, मी निघालेच आहे, पोचते थोड्या वेळात. तू काही खाऊन घे. नाही खाल्लं असेल तर आजोबांना सांग. आजोबा आलेले आहेत का? सायली बोलता बोलताच पर्स आणि मोबाईल घेऊन केबिनच्या बाहेर पडली. चिकू म्हणाला, येस मॉम, आजोबा कधीच आलेले आहेत. तू ये लवकर, मी वाट बघतोय तुझी. बोलून त्याने सरळ फोन कट केला आणि सायली घाईघाईने गाडीत बसली आणि घराच्या दिशेने निघाली. सायली घरी हॉलच्या दारात पोचताच हॉलमध्ये चिकूने खिदळण्याचे आवाज तिच्या कानांवर पडले. तसं तिच्या चेहऱ्यावर स्माईल आले. प्रत्येक आईला हेच तर हवं असतं ना, आपलं मूल नेहमी हसत खेळत सुखी राहावं. तिलाही तिच्या पिल्लांना हसताना बघून मनात समाधानाची भावना आली होती. चिकू तिच्याकडे लक्षच नव्हतं. तो तर मस्ती करण्यातच बिझी होता, त्यांच्या सगळ्यात फेवरेट व्यक्तीसोबत. सायलीला ती व्यक्ती पाठमोरी होती, पण तिला माहिती होतं ते कोण आहे म्हणून. सायली म्हणाली, डॅडी, तुम्ही कधी आलेला आहात? फोन नाही केलात, मी लवकर आले असते ना. सायली त्या दोघांजवळ जात त्या व्यक्तीला म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा, तू कामात असशील म्हणून मी फोन केला नाही तुला. प्रतापराव स्माईल करतच म्हणाले होते. सायली म्हणाली, आई कशा आहे डॅडी? सायलीने काळजीने विचारलं होतं. बोलताना तिचा आवाज थोडा खोलच गेला होता. प्रतापराव म्हणाले, बरी आहे ती आता, पण अजूनही काही रिस्पॉन्स करत नाही. प्रतापराव थोडे उदास होतच म्हणाले होते. तेवढ्यातच चिकू म्हणाला, आजोबा, तुम्ही माझ्यासोबत खेळा ना, मी तुम्हाला गप्पा मारायची परमिशन नाही दिलेली आहे. चिकू त्याचे 2 छोटे छोटे हात स्वतःच्या कमरेवर ठेवत प्रतापरावांकडे डोळे बारीक करून बघत म्हणाला होता. प्रतापराव म्हणाले, सॉरी, सांगा काय करायचं आहे मला. प्रतापराव खोटं खोटं घाबरल्याचं नाटक करत म्हणाले होते. सायली म्हणाली, डॅडी, आज हा तुम्हाला सोडेल असं मला नाही वाटत. मग मी जेवणाचं बघते काय करायचं ते. सायली बोलतच चिकूवर एक नजर टाकून किचनमध्ये निघून गेली. स्वयंपाकासाठी एक मावशी होती आणि मावशीने आधीपासूनच जेवणाचं तयार केलेलं होतं. पण आज सायलीला चिकू आणि त्यांच्या आजोबांसाठी त्यांची फेवरेट खीर बनवायची होती, म्हणून तिने खीर बनवायला घेतली. तेव्हा तिचा फोन सुद्धा वाजला. तिने स्क्रीनवर नाव बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आता वेळ भेटला का बायकोला फोन करायचा? सायली खोटं खोटं राग दाखवतच म्हणाली होती. सॉरी बेबी, तुला माहित आहे ना, खूप महत्वाच्या कामासाठी आलेलो आहे मी इथे. तुम्हा दोघांना तिथं एकटं सोडून.
आता फक्त काहीच तास बाकी आहेत. उद्या मी तुझ्या समोरच असेल. समोरून एक व्यक्ती अतिशय प्रेमाने तिला समजावून सांगत होता. सायली म्हणाली, 4 दिवस तुमच्याशिवाय मला घर खायला उठत होतं. आज डॅडी आलेत ना तर थोडं बरं वाटतंय. सायली बारीक आवाजातच म्हणाली होती. लवकर येतो मी आणि तू काळजी करू नकोस. तिथे आल्यावर 2 दिवस तरी मी कोणतंही काम करणार नाही. फक्त तुम्हालाच वेळ देईल. माझा चाम कसा आहे? माझी आठवण काढतो की नाही तो? ती व्यक्ती अतिशय उत्साहाने विचारत होती आणि सायलीचा चेहरा ताडकन पडला, कारण चिकूने एकदाही आठवण काढलेली नव्हती. सायली म्हणाली, तू खूप मजेत आहे. आताही त्यांच्या आजोबांसोबत खेळत आहे. सायलीने स्वतःचा आवाज नॉर्मल करतच सांगितलं होतं. हो, ठीक आहे, भेटू मग उद्या. लव्ह यू टू. त्या व्यक्तींचा अतिशय प्रेमळ आवाज आला. सायली म्हणाली, लव्ह यू टू. सायली म्हणाली आणि फोन ठेवला. तोपर्यंत खीर पण बनवून झालीच होती. मग ती किचनमधून बाहेर आली. मावशी, जेवण वाढायला घ्या. मी सगळ्यांना बोलवून आणते. डायनिंग टेबल साफ करत असलेल्या मावशीला बोलून ती हॉलमध्ये गेली. चिकू अजूनही त्यांच्या आजोबांच्या अंगावर अक्षरशः उड्या मारून मारून खेळत होता. चिकू, आजोबाला लागेल असं अंगांवर उड्या नाही मारायच्या. चल बरं, आता हँडवॉश करून ये. आज मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलेलं आहे. सायली प्रतापरावांवर चढलेल्या चिकूला बाजूला करतच म्हणाली. चिकू म्हणाला, यस मम्मा, मी सुपरमॅन आहे ना. लगेच उडत जाऊन हँडवॉश करून येतो मी. बघ तू आता. बोलतच चिकू एक हाताची मूठ आवळून समोर हात ताट करत उड्या मारत मारत गेला. सायली म्हणाली, डॅडी चला, जेवण तयार आहे. प्रतापराव म्हणाले, हो. बोलून प्रतापराव उठून डायनिंग टेबल जवळ गेले तर चिकू आधीच तेथे जाऊन मस्ती करत बसलेला दिसला. मग प्रतापरावही त्यांच्या शेजारी जाऊन बसले होते. चिकू म्हणाला, वाव मम्मा, तू खीर बनवली आहेस. चिकू वाटीतली खीर चमच्यामध्ये घेतच म्हणाला. सायली म्हणाली, येस बेबी, तुझी आणि आजोबांची फेवरेट आहे ना, म्हणून बनवलीत मी. सायली स्माईल करतच म्हणाली. सगळ्यांनी गप्पा मारत मस्ती करत जेवण संपवलं आणि नंतर चिकू हट्ट करत होता म्हणून मग आईस्क्रीम खाऊन मग सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले आणि चिकू त्यांच्या आजोबांसोबत त्यांच्या रूममध्ये झोपायला गेला होता. शनिवारी चिकूला सुट्टी असायची म्हणून प्रतापराव दर शनिवार चिकू सोबत वेळ घालवायचा म्हणून येथेच राहायला यायचे. सकाळी सायलीला झोपेत तिच्या पोटांवर काहीतरी वजन असल्याचं आणि तिला जकडून ठेवल्याचं जाणवलं होतं. तेव्हा तिने डोळे उघडून बघितलं तर तिच्या पोटांवर 2 हात होते. एक तर छोटं नाजूक हात आणि दुसरं म्हणजे एकदम मजबूत हात. तिने मान फिरवून तिच्या दोन्ही बाजूंना बघितलं तर एका बाजूला चिकू होता आणि दुसऱ्या बाजूला अर्जुन होता. दोघेही गाढ झोपेत होते. तिला स्वतःचा हात हलवायला सुद्धा जागा नव्हती. तिने वैतागून मनातच डोक्याला हात लावला, पण त्यातही तिला एक समाधान मिळालेलंच होतं. आपण सगळ्यात जास्त ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तो आपला नवरा आणि आपला मुलगा आपल्या जवळ असल्याचं समाधान तिला वाटत होतं. तिने सगळी ताकद एकवटली आणि दोघांना बाजूला करून तिथून उठली आणि आंघोळ वगैरे करून खाली गेली. प्रतापराव डायनिंग टेबलवर चहा पीत पीत पेपर वाचत होते. सायली म्हणाली, गुड मॉर्निंग डॅडी. सायली प्रतापरावांच्या शेजारच्या खुर्चीत जाऊन बसत म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, गुड मॉर्निंग बेटा. प्रतापराव स्माईल करतच म्हणाले. सायली म्हणाली, डॅडी हे काय, नुसतं चहा पित आहे तुम्ही? नाश्ता करून औषधं घ्यायची आहेत ना तुम्हाला? प्रतापराव म्हणाले, हो, मी चिकू सोबत नाश्ता करेल. हे 2 दिवसच तर मी त्यांच्या सोबत असतो ना, मग मला त्यांच्या सोबतचाच एकही चान्स सोडायचा नाही आहे. प्रतापराव भाऊक होतच म्हणाले होते. सायली म्हणाली, सॉरी डॅडी, माझ्यामुळं तुमचा नातू तुमच्या सोबत राहत नाही. सायली मान खाली घालूनच म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा, तुझी काही चूक नाही त्यामध्ये. उलट प्रतापराव बोलतच होते की तेव्हा चिकू म्हणाला, मम्मा, मला एकटं सोडून तू खाली का आली? चिकू तक्रार करतच पाय आपटतच सायली जवळ आला होता. सायली म्हणाली, बेबी, तू झोपला होतास ना म्हणून मी आले. आणि तू एकटा कुठं होतास? तुझा डॅडाही होता ना तुझ्यामध्ये, तुझ्या सोबत रूममध्ये. चिकू म्हणाला, आजोबा. चिकू सायलीकडे दुर्लक्ष करत प्रतापरावांच्या अंगावर
जवळजवळ उडी मारतच चढला होता आणि त्याने दुर्लक्ष केलेलं बघून सायलीने नकारमात्मक मान डोलावली. तर प्रतापरावने तिच्या डोळ्यांनी सगळं ठीक होईल म्हणून असं सांगितलं. प्रतापराव म्हणाले, चिकू बाळा, तू रात्री आजोबाला एकटं सोडून गेला होतास. तुला माहिती आहे, आजोबा एकटे घाबरले होते. प्रतापराव घाबरल्याचं नाटक करत म्हणाले. चिकू म्हणाला, आजोबा, तुम्ही एवढे मोठे असून घाबरता? चिकू तोंडाला हात लावून हसत होता. चिकू म्हणाला, तुम्ही घाबरू नका, मी सुपरमॅन आहे. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुम्हाला कोणी त्रास दिला तर सांगा मला, मी ढिशूम ढिशूम करेल त्यांना. चिकू दोन्ही हात पुढे मागे करत मारण्याची ऍक्टिंग करत म्हणाला. प्रतापराव म्हणाले, माझं बाळ म्हणत प्रतापरावने त्याला मिठी मारली. मग चिकूची बडबड चालू झाली. सायली म्हणाली, चिकू बेबी, चल ब्रश करून आंघोळ कर. आजोबांना नाश्ता करायचा आहे, ज्यासाठी थांबलेले आहेत ते. चिकू म्हणाला, नो मम्मा, आज संडे आहे ना, सुट्टीचा दिवस आहे. मग आज आंघोळीला पण सुट्टी. चिकू प्रतापरावच्या स्कूटशी शिरत म्हणाला होता. सायली म्हणाली, बेबी, सुपरमॅन तर रोजच आंघोळ करतो ना, सुट्टी असली तरी आंघोळ करतो. म्हणजे तू नकली सुपरमॅन आहे का? सायली नौटंकी काही विचार करतच म्हणाली. चिकू म्हणाला, नो मम्मा, मी रिअली सुपरमॅन आहे. मी पण रोज आंघोळ करतो, आज पण करणार आहे. मी तर मस्ती करत होतो. चल, म्हणत चिकूने प्रतापरावच्या मांडीवरून उतरत सायलीचा हात धरला. सायली म्हणाली, गुड बॉय म्हणत सायली त्याला आंघोळीसाठी घेऊन गेली. सायली आणि चिकू आजोबांसोबत मस्त गप्पा मारत नाश्ता करत होते. तेव्हा तिथे तोही आला. साऊ, त्याने तिच्या जवळ येत हाक मारली. सायली म्हणाली, या बसा, नाश्ता करा. सायली स्माईल करतच म्हणाली, कसे आहात डॅडी तुम्ही? तो त्यांच्या खुर्चीत बसत प्रतापरावाला म्हणाला. प्रतापराव म्हणाले, मजेत. तू कधी आलास? प्रतापरावने स्माईल करतच विचारलं. पहाटेच आलो, तो म्हणाला. चिकू म्हणाला, आजोबा, चला ना आपण खेळूया. प्रतापराव त्यांच्याशी बोलत होते हे बघून लगेच चिकू जडकेपणाने प्रतापरावांचा हात धरून त्यांना स्वतःसोबत चालायला बोलत होता आणि चिकूचं असं दुर्लक्ष करणं बघून त्यांचा चेहरा थाळकन पडला. प्रतापराव म्हणाले, हो हो चल. प्रतापराव हसत उठत चिकू सोबत गेले. आता इथे तो आणि सायली दोघेच होते. सायली म्हणाली, तुम्ही जास्त विचार करू नका, सगळं काही ठीक होईल. सायली त्याचा पडलेला चेहरा बघत म्हणाली, तो दिवस कधी येणार? मी तुमच्या आयुष्यात येऊन आता जवळजवळ 4 वर्ष झाली आणि तेव्हा तर तो मला सोडून राहत सुद्धा नव्हता. आणि आता या 2 महिन्यापासून असं काय झालं की तो माझ्यासोबत बोलत सुद्धा नाही. मी प्रयत्न केला तरी तो लांब पडतो. अर्जुन चेहरा पाडून हॉलमध्ये आजोबांसोबत खेळत असलेल्या चिकूकडे बघत म्हणाला होता. सायली म्हणाली, तो तुम्हाला घाबरतो म्हणून तुमच्यापासून लांब पडतो. तुम्ही जास्त वेळ त्याच्यासोबत घालवला तर हळूहळू त्याची तुमच्याबद्दलची भीती कमी होईल. अर्जुन म्हणाला, हो, पण का घाबरतो तो मला? मी तर कधी त्याला ओरडून सुद्धा बोलत नाही आणि या 2 महिन्यात मी घरात कमी आणि बाहेर जास्त राहतो तर मला त्याला वेळ पण देता येत नाही आहे. पण आता नक्की त्याच्या मनात माझ्याबद्दल काय भरलंय ते बघायलाच हवं. अर्जुन अजूनही खेळणाऱ्या चिकूकडे बघतच होता. सायली म्हणाली, मी 1-2 वेळा विचारायचा प्रयत्न केला होता, पण तो काहीच बोलत नाही, उलट विषय बदलवतो. पण तेव्हा त्याच्या चेहऱ्यांवर भीती दिसते. हे मी खूप वेळा नोटीस केलेलं आहे. मी जास्त जबरदस्तीने विचारण्याचा प्रयत्न केला तर तो माझ्यापासून पण असंच लांब राहील. म्हणून मी आपल्याला जास्त अवघड जाईल त्याला समजवणं. म्हणून मला वाटतं एकदा तुम्ही बोला त्याच्यासोबत. चिकू म्हणाला, आजोबा कॅच. चिकू प्रतापरावांकडे बॉल फेकतच म्हणाला. प्रतापराव म्हणाले, चिकू बाळा, थोडा ब्रेक घेऊया ना, मी थकलेलो आहोत. प्रतापराव बॉल कॅच करून सोप्यांवर बसतच म्हणाले. चिकू म्हणाला, ओके. म्हणत चिकू प्रतापरावांच्या शेजारी सोप्यांवर धपकन उडी मारतच बसला होता. प्रतापराव म्हणाले, चिकू बाळा, तू तुझ्या डॅडी सोबत बोलत का नाहीस? थोड्या वेळाच्या शांततेनंतर प्रतापराव शेजारी बसलेल्या चिकूकडे बघतच म्हणाले होते. चिकू म्हणाला, आजोबा, हे एक टॉप सिक्रेट आहे, मी तुम्हाला सांगतो. पण तुम्ही प्रॉमिस करा की तुम्ही कोणालाच नाही सांगणार. चिकू प्रतापरावांच्या जवळ सरकत खूपच हळू आवाजात म्हणाला होता. प्रतापराव म्हणाले, ओके, प्रॉमिस नाही सांगणार.
प्रतापरावही हळू आवाजात म्हणाले होते. चिकू म्हणाला, आजोबा, तुम्हाला माहिती आहे का, हे माझे खरे डॅडी नाही आहेत आणि यांनी माझ्या खऱ्या डॅडीला मारलेलं आहे. म्हणून मला यांची खूप भीती वाटते. चिकू म्हणाला आणि प्रतापरावांचे डोळे मोठे झाले. एका क्षणासाठी तर त्यांना स्वतःची बुद्धी बंद पडल्यासारखं वाटत होतं आणि तो दिवस आठवला जेव्हा त्यांचा मुलगा युगवीर त्यांना सोडून खूप दूर निघून गेला होता. त्यांच्या डोळ्यातून टचकन पाण्याचा एक थेंब बाहेर पडला, पण शेजारी छोटा चिकू आपल्याकडे बघतोय हे जाणवताच त्यांनी स्वतःला सावरलं. प्रतापराव म्हणाले, चिकू बाळा, असं काही नाही आहे. तेच तुझे खरे डॅडी आहेत आणि तुला हे सगळं कोणी सांगितलं? प्रतापराव स्वतःला शांत करून चिकूला म्हणाले होते. चिकू म्हणाला, आजोबा, खूप खूप दिवसाआधी तुम्ही मला आपल्या घरी नेलं होतं ना आजीला भेटायला, तेव्हा मला चाचूनच सगळं सांगितलं आणि मला माझ्या खऱ्या डॅडींचा फोटो पण दाखवला. चिकू हातवारे करत बोलत होता. तेव्हा प्रतापरावला आठवलं त्यांनी चिकूला 1.5-2 महिन्यापूर्वी सुगंधाला भेटायला म्हणून घरी नेलं होतं. तेव्हा आशिष सुद्धा घरीच होता. प्रतापराव म्हणाले, चिकू बाळा, असं काही नाही आहे. हेच तुझी डॅडी आहेत. प्रतापराव चिकूला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाले होते. चिकू म्हणाला, नो, हे माझे डॅडी नाही आहेत. चिकू जोरात बोलतच सरळ उठून पडून गेला. त्याच्या आवाजाने आता हॉलमध्ये येत असलेल्या सायली आणि अर्जुनने गोंधळून प्रतापरावांकडे बघू लागले होते. अर्जुन म्हणाला, बाबा, हा असा का बोलत आहेत? मी याचा डॅडा नाही म्हणजे काय झालं? अर्जुन लगेच टेन्शनमध्ये आला होता. मग प्रतापरावने आता चिकू जे काही बोलत होता ते सगळं अर्जुन आणि सायलीला सांगितलं आणि ते ऐकून दोघांना शॉकच बसला होता. त्या दोघांना अविश्वास बसत होता. 2 महिने आपला मुलगा एवढी मोठी गोष्ट मनात ठेवून स्वतःला त्रास करून घेतोय आणि एवढे दिवस अर्जुन पासून लांब राहतो, याचं कारण हे असेल असा स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता त्यांनी. छोट्या मोठ्या गोष्टीवरून तो घाबरून अर्जुन जवळ जात नाही असंच वाटत होतं त्यांना. पण हे ऐकून तर पायाखालची जमीनच सरकलेली होती त्यांच्या. सायली लगेच पळत चिकूच्या रूममध्ये गेली तर तो त्याच्या गाडीसोबत खेळत होता. माझं बाळ किती निरागस आहे आणि याचा निरागस मनात त्या नीच आशिषने एवढी वाईट गोष्ट घातलेली आहे, त्यामुळं तिला वाईटच वाटत होतं. मनात असा विचार करत सायलीच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले होते, पण तिने लगेच स्वतःला सावरलं आणि चिकू जवळ गेली. सायली म्हणाली, बेबी, मम्माला तुझ्यासोबत बोलायचं आहे. ती त्याच्या शेजारी बसून त्याचा हात हातात घेतच म्हणाली. चिकू म्हणाला, बोल ना मम्मा. चिकूचं अजूनही त्याच्या गाडीकडेच लक्ष होतं. सायली म्हणाली, बेबी, डॅडी आणि मम्मा तुझ्यावर खूप प्रेम करतात. सायली म्हणाली आणि चिकूने सायलीकडे पाहिलं. चिकू म्हणाली, मम्मा, आय लव्ह यू. चिकूने लगेच म्हणाला. सायली म्हणाली, बेबी, तुला माहिती आहे का, तू खूप लहान बाळ होतास ना, तेव्हा तुझे डॅडी तुला सोडून कुठेच जात नव्हते. कोणालाही तुला हात सुद्धा लावू देत नव्हते. तुझ्यासोबत खूप खेळायचे आणि तू कधी आजारी पडलास तर तुझे डॅडी तुझी खूप केअर करायचे. नेहमी तुला मिठीत घेऊन झोपायचे. स्वतः तुला डॉक्टरकडे घेऊन जायचे. आणि तुला माहिती आहे का, एकदा डॉक्टर अंकलने तुला इंजेक्शन दिलं होतं ना, तेव्हा तुझे डॅडी त्यांना खूप ओरडले होते. सायली बोलत असताना चिकू म्हणाला, खरंच मम्मा, डॅडीने डॉक्टर अंकलांना ओरडलं होतं? चिकू लक्ष देऊन ऐकत होता, म्हणून सायली खूप खुश होऊन पुढे बोलू लागली होती. सायली म्हणाली, हो, खूप खूप ओरडले होते ते आणि तुला लगेच घरी सुद्धा घेऊन आले. तेव्हा येताना तुझ्यासाठी तुझे फेवरेट टॉय पण आणलेले होते. रोज तुझ्यासाठी नवीन नवीन टाय आणि खाऊ घेऊन यायचे. तुझे डॅडी तुझ्यावर खूप प्रेम करतात बेबी, आणि तू काय करतो, त्यांच्याशी बोलत सुद्धा नाही. मग हे खूप सॅड होतात ना. तुला आवडतं का डॅडी सॅड झालेले? सायली विचारलं आणि चिकूचा चेहराच पडला, पण तो काही विचार करत होता. चिकू म्हणाला, पण मला चाचूने सांगितलं ते माझे डॅडी नाही आहेत. चिकू अजूनही चेहरा पाडून बसलेला होता. सायली म्हणाली, बेबी, ते तुझे डॅडी नसले तर त्यांनी तुझ्यावर एवढं प्रेम केलं असतं का? सायलीने विचारलं. चिकू म्हणाला, नाही. सायली म्हणाली, बेबी, तुझे डॅडी तुझ्यावर खूप प्रेम करतात. असं कोणाचंही ऐकून तू डॅडीला त्रास दिलास ना, मग डॅडी किती सॅड झाले असतील तुला माहिती आहे का? चिकू म्हणाला,
सॉरी मम्मा. सायली म्हणाली, मला नाही, डॅडीला सॉरी बोलायचं. सायली हसत त्याच्या डोक्यांवरून हात फिरवत म्हणाले आणि चिकूला घेऊन अर्जुनकडे गेली. तो अजूनही हॉलमध्ये प्रतापरावांसोबत टेन्शनमध्ये बसला होता. चिकू पळतच जाऊन उडी मारून अर्जुनच्या मांडीवर चढला. चिकू म्हणाला, सॉरी डॅडी. चिकू अर्जुनला त्याच्या छोट्या छोट्या हाताने मिठी मारतच म्हणाला होता. अर्जुन म्हणाला, माय बेबी म्हणत अर्जुनने चिकूला घट्ट मिठी मारली आणि मग त्याच्या कपाळांवर किस करून पुन्हा त्याला मिठीत घेतलं आणि तेव्हाच त्याच्या एका डोळ्यातून पाणी बाहेर पडलं होतं. त्या दोघांना पुन्हा एकत्र बघून सायली आणि प्रतापरावही खूप खुश झालेले होते. आज सायली तिच्या मुलासोबत आणि नवऱ्यासोबत खूप खुश आनंदी होती. आज पुन्हा इगूच्या आठवणीने प्रतापरावांचे डोळे पाणावले होते, पण सावरलं त्यांनी स्वतःला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.